2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका। बालमृत्यूंच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना। तामिळनाडू सरकारकडून कोल्ड्रिप कफ सिरपच्या विक्रीवर बंदीचा आदेश। तामिळनाडूसह मध्य प्रदेश आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रिप आणि नेक्स्ट्रो डीएस या सिरपवर बंदी। मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार। कोल्ड्रिप सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम। छिंदवाडातील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखाची भरपाई देणार। उपचार घेत असलेल्या मुलांचा खर्च सरकार करणार। उद्धव ठाकरे रामदास कदमांना कोर्टात खेचणार। माफी मागा अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा। बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर अनिल परबांचा इशारा। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत सीबीआय चौकशीची मागणी करणार। रामदास कदमांचा हल्लाबोल। आरोपांबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याचं आव्हान। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली। रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार। संजय राऊतांचा इशारा। कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार अनिल परब आक्रमक। तर मी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या दाखल्यानं बोललो। परब डॉक्टरांवर देखील दावा ठोकणार का? कदमांचा पलटवार। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा। रोहित शर्माऐवजी आता शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा। तर श्रेयस अय्यर उपकर्णधार। रोहित आणि विराटची देखील संघामध्ये निवड।